आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबई शहर आणि उपनगरात आज उद्या पाणी बंद। ट्रॉम्बे आणि तुर्भे उच्चस्तरीय जलाशयपर्यंतचा जलबोगद्याच्या कामासाठी हे काम सुरू। त्यामुळे 5 मे रोजी सकाळी 10 ते बुधवार 6 मे रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी बंद असेल। मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 98 वाहन चालकांना दंड ठोठावला। थांबलेल्या प्रत्येक वाहन चालकाला 500 रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती। कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडानं विकासकाला स्वीकृतीपत्र दिलं। साधारण दिवाळीच्या दरम्यान पुनर्विकासाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार। 60 ते 65 मजली टोलेजंग इमारती उभ्या राहणार। मुंबई विद्यापीठाची ऑनलाईन प्रवेश नोंदणी आजपासून, तर पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीचे वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर। नस्को ड्रग पार्टी प्रकरणामध्ये आरोपी विनीत आणि आयुषच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ। विनीत गौरेलानं आणि आयुष साहित्याला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। ड्रग्ज पार्टीमध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता। पाणी संकटापासून पुणेकरांना दिलासा, तर 31 मे पर्यंत पाण्यामध्ये कपात होणार नाही। पाणी आढावा बैठकीनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांची ही माहिती। पुणे शहरामध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणाऱ्या 56 ठिकाणचा धोका कायम राहणार, तर 56 ठिकाणची कामं दीर्घकालीन असल्यामुळे पूर्ण होणं शक्य नाही। पावसाळ्यापूर्वी कामांसंदर्भातील बैठकीत अधिकाऱ्यांची ही माहिती। पुण्यातील बहुप्रतीक्षित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू। भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 450 एकर जमिनीचं भूसंपादन पूर्ण। विमानतळासाठी 7 गावातील 3000 एकर जागेची गरज। पुण्यामध्ये रक्ताच्या तुटवड्यामुळे शस्त्रक्रिया लांबणीवर। शहरामध्ये मागील 15 दिवसांपासून रक्ताचा तुटवडा, तर रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ।